नमस्कार मित्रांनो, चला शेती शिकूया याच्या पुढच्या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की शेतीची सुरुवात आपण भाजीपाल्याने करणार आणि भाजीपाला लावल्यावर साहजिकच पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे कीड नियंत्रण। कारण मनुष्याला असं वाटतं की लावलेलं प्रत्येक पीक हे फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आहे आणि त्यालाच मिळावं। खरं तर निसर्गाची रचना अशी आहे की या पिकावर लाखो प्रकारचे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि इवन मांजरीसारख्या गोष्टीसुद्धा पाहायला जातात। ते कसं म्हणजे मावा खायला ढालकिडा येतो, ढालकिडा खायला सरडा येतो, सरड्याला खायला खंड्या येतो, खंड्याला खायला मांजर येते किंवा घार येते आणि हे पूर्ण चक्र चालू असतं। हे पीक फक्त तुमचे नाही, हे पीक या सर्वांचे आहेत। मग साहजिकच मनात असा विचार येतो की ही किड्यांची निर्मिती कशाला झाली असेल, म्हणजे कीटक का असावेत। तर बेसिकली हर्बीवोरस म्हणजे शाकाहारी, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, ओमनिवोरस म्हणजे सर्वभक्षी आणि त्यानंतर डेट्रिटिवोरस म्हणजे कुजलेलं सडलेलं खाणारे, असे 4 वर्गीकरण कीटकांचं होतं। आणि जगायला असमर्थ अशा सर्व पिकांना मातीमध्ये मिळवण्याचं काम हे कीटक करतात। थोडक्यात म्हणजे काय की तुमच्या पिकावर कीड आली म्हणून ते अशक्त होत नाही आहे, तुमचं पीक अशक्त आहे म्हणून त्याच्यावर कीड येते। निसर्गाने त्यांना एक काम दिलेलं आहे, जसं रसशोषक किडे जसे ॲफिड, थ्रिप्स आहेत, पांढरी माशी आहे, तर यांना काम दिलेलं आहे की रसशोषण करून पानामधील फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद करायची, म्हणजे झाड वीक व्हायला लागते। त्यानंतर डेट्रिटिवोरस किडे म्हणजे हुमणी ह्यांना काम दिलं आहे की वीक झाडांची सडलेली मुळं म्हणजे खराब व्हायला लागलेली मुळं खायची। खोड किडे यांना काम दिलेलं आहे की खोडामध्ये भोग करून झाडांना म्हणजे अजून कमकुवत करायचे आणि नंतर पूर्णपणे हे पिकाचा नाश करून त्याला परत पंचमहाभूतात पाठवून द्यायचे। आता शेतीच्या 4थ्या वर्षामध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला या किड्यांबद्दल काही चिंता करायची गरज नाही। चांगले पोषण द्या आणि पिकाचा संपूर्ण जबाबदारी हे जे चक्र आहे ना, म्हणजे ढालकिड्यापासून सरड्यापासून खंड्यापर्यंत ही जबाबदारी ते पार पाडतील। आता आमच्या हादग्याच्या झाडावर येऊन खंड्या बसतो आणि इथले सरडे उचलतो, आमच्या इथले सरडे फिरतात, ते ढालकिडे खातात आणि ढालकिडे मावा खातात, हे सगळं आम्हाला इथे बघता येतं। पण पहिली 3 वर्ष आपण काय करायचं, तर पहिली 3 वर्ष आपल्याला 3 प्रकारे कंट्रोल करायचं आहे। एक म्हणजे घरच्या घरी औषधं बनवून त्यांची फवारणी घ्यायची। दुसरं म्हणजे प्रकाश सापळे, पिवळे आणि निळे चिकट सापळे आणि स्पेसिफिकली बोरर्स आणि ह्याच्यासाठी किंवा म्हणजे वांग्यामध्ये कीड किंवा कुकुरबिट्समधील कीड ह्यांच्यासाठी फेरोमोन सापळे, ह्या सगळ्याला एकत्र करून आपल्याला आपलं कीड नियंत्रण करायचं आहे। तर बघा, हा आमचा प्रकाश सापळा आहे, असे 3 आमच्याकडे आहेत। आता ह्याचा वापर होत नसल्यामुळे इथे एक ट्रे असतो, तो ह्याच्यात नाही। मुख्य म्हणजे हा रात्री आपोआप चालतो आणि हा सर्व प्रौढ कीड असतील त्याला पकडून ते कीटक त्या ह्याच्या खालचा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये येऊन मरतात। मी ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। पिवळे आणि निळे चिकट सापळे हे पण स्पेसिफिक किडीला अट्रॅक्ट करतात आणि किडी त्याच्यावर जाऊन चिकटतात आणि नंतर त्यांना उडता नसल्यामुळे त्याचा मृत्यू होतो। आम्ही ते वापरणं बंद केलं आहे, पण तुम्हाला ह्याचे माझे जुने व्हिडिओ भरपूर दिसतील, त्याच्यामध्ये आम्ही हे वापरलेले आहेत। तर आता आमचा जो चिकट सापळा आहे पिवळा, तो म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, त्याच्यामध्ये सूर्यफूल आहे, तो आमचा पिवळा चिकट सापळा आहे। हे बांधावर जे तण येतं, आता ह्या तुम्ही रायमुनी म्हणता किंवा लँटाना, तर हे एक उग्रवासाचं असं तण आहे। त्यानंतर तुम्ही ह्या बांधावर पाहिलं आमच्या सगळी भर कचरा आहे, तर हे अमेरिकन मिंट आहे, तर हे पण एक उग्रवासाचं तण आहे। नंतर ह्या बांधावर तुम्ही जेवढं तण पाहताय या सगळ्याला कुठला तरी, आता ही रुई आहे, या रुईलासुद्धा ह्याचा चीक जरी तुम्ही पाण्यामध्ये बनवून मारलात तर तुम्हाला कीड नियंत्रण करता येईल। हा कडुलिंब आहे, ह्याचाही तुम्हाला चोथा करायचा आहे। तर बेसिकली ह्याची विधीसुद्धा आम्ही एका व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलवर दिलेली आहे। तुम्हाला या सगळ्याचा पाला गोळा करायचा आहे, हा पाला रंगाच्या बादलीमध्ये अर्ध्याच्या वर भरायचा आहे, नंतर उरलेलं पाणी टाकायचं आहे आणि तुमचा जो हिटिंग रॉड आहे ना, आपला पाणी गरम करायचा हिटिंग रॉड येतो बघा, बाजारात मिळतो, तो त्याच्यामध्ये लावून सोडून द्यायचा आहे। असं पाणी उकळलं
की ते उकळलेलं पाणी गार व्हायच्या आधी गाळून बाटली बंद करायचं. हे केलं तर हे लक्षात घ्या की जर पालकावर पुदिन्याचं पाणी मारलं तर पालकावर रसशोषक कीड बंद होते, कारण तिला पालकाला रेकग्नाइजच करता येत नाही, मग तिला पालक आहे हे समजत नाही. तसं या सगळ्या उग्र वनस्पतींचं पाणी आपण आपल्या पिकावर मारलं तर आपल्याकडची कीड ही अत्यंत कमी होते. हे बघा, हा फेरोमेन ट्रॅप आहे, तो पण आम्ही वापरणं बंद केलं आहे, पण आमचा जुना एक ट्रॅप इथे लटकलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली नर अट्रॅक्ट होतात मादीच्या वासाने. ह्याच्यामध्ये एक लूर असते, एक वडी असते, त्याच्यावर काही थेंब तो वास असतो, म्हणजे फेरोमेन असतं ॲक्च्युली. तर त्यांनी सगळे नर अट्रॅक्ट होतात आणि ते मरतात, आणि मग प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे तुमच्या पिकावर कीड येत नाही. तर बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॉवरिंगच्या आधी हे लावायला लागतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्रूट फ्लाईज याच्यामध्ये ट्रॅप होतील आणि त्यानंतर तुमच्याकडे कीड येणार नाही, त्या फ्रूट फ्लाईज येणार नाही. पण हे जर उशिरा लावलं त्याचा परिणाम असा होतो की दुप्पट वेगाने आजूबाजूचे नर इथे आकर्षित होतात आणि तुमच्या पिकांचे जास्त नुकसान करू शकतात. या व्यतिरिक्त माझ्या मागे तुम्ही बघू शकता आमच्याकडे बदकं आहेत. तर बदकांचा वापर करून सुद्धा तुम्हाला कीड नियंत्रण करता येतं. जर असे कीटक जसे काही गोगलगाई किंवा बेडूक, म्हणजे बेडूक आपला मित्र कीटच आहे, बेडूक इतर कीड खातो, पण त्यांचा पण खूप झाले समजा तुमच्या शेतामध्ये, तर त्यांचं नियंत्रण करायला तिथे आम्ही बदकं सोडतो. ही बदकं हे सगळे किडे खाऊन टाकतात. नागतोडेसुद्धा ही बदकं खातात आणि त्यांनी आमचं एक वेगळं नियंत्रण होतं. तर आपण पाहिलं प्रकाश सापळे, स्टिकी ट्रॅप्स, फेरोमेन ट्रॅप्स, फवारणीसाठी कशा प्रकारे औषधं बनवायची. फवारणीच्या औषधात हे लक्षात घ्या की कुठलंही उग्रवासाचं हे असेल, म्हणजे लसूण असेल, आलं असेल, तर हे सगळं तुम्ही फवारणीवर वापरू शकता. अट एकच आहे की बांधावर फिरायचं आणि असं तण बघायचं ज्याला कीड नाही आणि उग्रवास आहे, आणि ह्याचा वापर तुम्ही फवारणीत करू शकता. आता नैसर्गिक शेतीतील कीड नियंत्रणासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे, ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याकडे विविध कीटक यावेत जे एकामेकांवर अवलंबून असावेत आणि ते एकामेकांना संपवावेत त्यांनी असं वाटत असेल, तर तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेणं महत्त्वाचं आहे. याला तुम्ही ना थाळी सिंड्रोम म्हणा. म्हणजे तुम्ही समजा अनलिमिटेड थाळीच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये खायला गेला, म्हणजे थाळीच्या आहे, आणि तुम्हाला समजा तुमचे पैसे वसूल करायचे असतील, तर तुम्ही तिथे असतात 2 आमट्या, 1 कढी, 2 भाज्या, भात, पोळी, पुरणाची पोळी, भाकरी, फरसाण, एखादं गोड. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड खाऊ शकत नाही. मग तुम्ही काय करता, तुम्ही तुमची बासुंदी शोधता, म्हणजे तुम्हाला आवडती गोष्ट शोधता आणि त्यात ते जास्तीत जास्त खाता. तसं त्यामध्ये एक बासुंदी असते, म्हणजे आता भेंडी ही बासुंदी आहे कारल्याच्या बाजूला, किंवा मक्याच्या बाजूला चवळी बासुंदी आहे, म्हणजे चवळीवर मावा येतो, इतर कुठे जात नाही. तर इथं तुम्ही बघू शकता इतक्या प्रकारची पिकं आहेत की कीडसुद्धा कन्फ्यूज होते मी नक्की काय खाऊ, जसं तुम्हाला थाळी रेस्टॉरंटमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. आणि त्यामुळे आमच्या एकाच पिकाला मोठं नुकसान कधीच होत नाही. थोडं नुकसान सगळीकडे झालं तरी आम्ही खूप सुखी असतो. तर ही मेथडसुद्धा तुम्हाला वापरणं खूप जरुरी आहे इतर कीड नियंत्रणाबरोबर. ह्यानीच तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कीड नियंत्रण करता येईल. हे लक्षात घ्या, आपला एकमेव उद्देश जमिनीतील कर्ब वाढवणं आहे. जमिनीतील कर्ब जसे जसे वाढत जाईल तसं तुमच्याकडे कीड कमी होत जाईल, कारण तुमच्या पिकाचं संपूर्ण पोषण होईल. आणि पोषण चांगलं असेल हे लक्षात घ्या, ज्यांना करोना झाला नाही त्यांची तब्येत खूप छान होती, त्यांना सिम्टम पण जाणवलं नाही, आणि ज्यांची तब्येत चांगली नव्हती ते करोनाच्या मध्ये मृत्युमुखी पडले. तर तुम्हाला फक्त आणि फक्त सशक्त करायचं आहे तुमच्या मातीला आणि पिकालाही, म्हणजे तुमच्याकडे कीड येणं बंद होईल. या व्यतिरिक्त आजकाल भरपूर जैविक उपायसुद्धा बाजारात आलेले आहेत. जसं ट्रायकोडर्माने तुम्ही सगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग कंट्रोल करू शकता. मेटारायझियम सोडून तुम्ही होमणी अळीचं कंट्रोल करू शकता. पण खरं सांगायचं तर जैविक कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही जर विनानंगणी शेती करून जुनी मुळं जमिनीतच सोडली तर होमणी अळी तुमच्या पिकाला हातही लावणार नाही, कारण तिला खायला जुनी मुळं शेतात असतील. पण तरीसुद्धा तुम्ही मेटारायझियमचा वापर करू शकता. तसंच बीटीचा वापर तुम्ही करू शकता इतर अळ्या मारण्यासाठी. तर या सगळ्या जैविक उपायांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा तुमच्याकडे भरपूर
मॉइश्चर आहे आणि त्या परत परत वापरायला लागू नयेत म्हणून तुमच्याकडे भरपूर बायोमास असणं ही जरुरी आहे, नाहीतर तुम्हाला दरवर्षी ते टाकतच राहायला लागेल. तर आपण सर्व प्रकारचं कीड नियंत्रणाचं तोंडओळख आत्ता केलेली आहे. ह्याच्याबद्दल डिटेल माहितीसाठी तुम्ही स्वतःचं संशोधन करणं जरुरी आहे आणि स्वतः तुमच्या शेतामध्ये कुठली पद्धत उत्तम चालते हेही समजून घेणं जरुरी आहे. चला शेती शिकूया, पुढच्या भागामध्ये भेटूया.